साहित्य मंडळ, या मंडळामध्ये जे आमचे मित्रमंडळ आहे, जे साहित्यिक आहेत, या सर्वांचं एक सवंगड्यासारखं नातं आहे आणि एकमेकांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात राहणं, मजाक करणं आणि कधी कधी एकमेकाला टोमणे मारणं, असं सगळं काही चालत असतं. मी मागच्या काही जवळपास 2-3 वर्षापूर्वी कनेक्ट झालो सप्तरंगी साहित्य मंडळासोबत आणि मग असंच काव्य पौर्णिमेला कधी मध्ये आपलं उपस्थित राहायचं. मग त्या काव्य संमेलनामध्ये किंवा काव्य पौर्णिमेमध्ये कविता मांडण्यासाठी जेव्हा सर्वात बुजुर्ग दिसायचे मला हयात नगरकर सर, मग ते कविता सादर करायला त्यांचं नाव घेतल्यानंतर मग ते पुढे यायचे. पुढे आल्यानंतर मग तिथं आल्यानंतर त्यांनी मग आपला कागद शोधायचा. मग कागद शोधते वेळेस काय व्हायचं, म्हणजे ते नेहरू शर्ट असायचं, इथं 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 असे 4-5 ठिकाणी शोधायचं. काढलं तर मग ते पण 4-5 कागद निघायचे, कागद जास्त निघायचे, त्याच्यामध्ये जास्त कविता असतात. आता हे मित्रमंडळामध्ये मग ढवळे सर तिकडून ओरडायचे, नसल तर राहू द्या सर, तिकडून नसल तर राहू द्या. मग चिठ्ठी कशी बशी सापडायची. मग सापडली की मग कोणती सांगू, कोणती कविता म्हणून डोंगरे सर म्हणायचे, म्हणा कोणती पण पटकून होते. पण असं म्हणजे ॲज अ फ्रेंडली वातावरण त्या ठिकाणी होतं. सरांचं एक ऑब्झर्वेशन केलं आहे की म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर